माझ्या सगळ्या आया बहिणी आणि बांधव एकानेही जागा सोडली नाही। मी त्यांच्या या शिस्तप्रियेला मी सलाम करतो। या एकीला मी पुनच्च दुसरी बार सलाम करतो। मला माहिती आहे होलार समाज खूप पुढे येणे बाकी आहे। या ठिकाणी वैजनाथ सुरनार सरांनी सांगितलं आमच्या दारात अजून लोकशाही आलीच नाही आहे। लोकशाही आपल्या स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत। मित्रहो, व्यंकटराव पाटील गोजेगावकरांनी सांगितलं ज्या ज्या लोकप्रतिनिधीला त्यांनी निवडून दिले हात जोडून नमस्कार करून त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून दिले। पण निवडल्यानंतर ज्यावेळेस नंतर नमस्कार करायची वेळ आली तर त्यांना लोकप्रतिनिधी फार वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली। हे कुठंतरी बदललं पाहिजे। मग आपले 75 वर्ष असेच गेले। सामान्य कुटुंबाच्या दारात काही आलं नाही आहे। ही बाब ज्यावेळेस आमच्या मान्यवराच्या चर्चेला आली, मी म्हणलो सगळ्यात उपेक्षित सगळ्यात मागे कोणता समाज आहे? तर मला श्रीकांत काळे आणि अण्णासाहेब झाहीर यांनी सांगितलं साहेब आमचा समाज आहे, ऊसतोड कामगार आहे, हा भूमिहीन आहे, शिक्षणामध्ये सगळ्यात मागे आहे, मोलमजुरी करून हा समाज जगतोय। खरीप हंगाम झाला, मोठ्या प्रमाणात ह्या समाजाचं स्थलांतर होतंय कामासाठी। तर अशा समाजाला आपण एकत्र आणलं पाहिजे, विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण केला पाहिजे। एका चांगल्या उद्देशाने हा मेळावा इथं आयोजित केलेला आहे। मी संयोजकाला माधवराव होनमाने, श्रीकांतजी काळे, अण्णासाहेब झाहीरे यांना जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे। मित्रो, आता ही तुमची शक्ती वाया जाणार नाही आहे। तुकारामाची म्हण आहे एकीचं बळ। आता आपली एकी झालेली आहे। या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या मान्यवरांनी आमच्या निदर्शनास आणलेल्या आहेत। विशेषतः जसं मातंग समाजासाठी आम्ही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास प्रशिक्षण आणि संस्था आम्ही निर्माण केली, त्याच धर्तीवर या समाजासाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळ गठीत व्हावं अशी मान्यवरांची अपेक्षा आहे। त्याचबरोबर या समाजासाठी शिक्षणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी विशेषतः विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, या समाजासाठी रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध करणे, या समाजाला विविध शासकीय योजनेमध्ये सहभाग करून घेणे आणि या समाजाची उन्नती करणे असे 5-6 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। मी सुरनारजी, होनमाने, काळे आणि झाहीरेंना शब्द देतो, इथं उपस्थित बंधू भगिनीला शब्द देतो, यापुढचं आमचं आयुष्य होल्लार समाज असेल, मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, विविध 18 पगड जाती असतील, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, या सगळ्या समाजामध्ये भाईचारा निर्माण करणे, या सगळ्या समाजामध्ये एकी निर्माण करणे आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, आया बहिणीसाठी योजना आहेत, युवतीसाठी योजना आहेत, सुशिक्षित बेरोजगारासाठी योजना आहेत, कामगारासाठी योजना आहेत, शेतकऱ्यासाठी योजना आहेत, या सगळ्या समाजापर्यंत ह्या योजना आणण्याचं आदरणीय व्यंकटराव पाटील यांनी एक बिडा उचललेला आहे। त्यांनी सांगतात की आता हे डबल इंजिन आहे। खरंच हे डबल इंजिन आहे। व्यंकटराव पाटलांनी या भागामध्ये क्रांती केलेली आहे। त्यांच्या मदतीला अशोकराव पाटील रावीकर असतील, पंदिलवार सावकार असतील किंवा त्यांचे सगळे अनुयायी असतील। आता त्यामध्ये हा बालाजी पाटील खतगावकर समावेश झालेला आहे। मी शब्द देतो व्यंकटराव पाटलांची एकही अपेक्षा यापुढे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। जे जे आम्ही नियोजन करू, कारण मुखेडचे आणि परिसराचे खूप प्रश्न आहेत।
व्यंकटराव पाटलांनी आपल्याला सांगितलं, हा उदगीर, रावी, मुक्रामाबाद, करटखेड, देगलूर हा रस्ता आता मंजूर झालेला आहे. मला सांगायला आनंद आहे की गेले 2 वर्ष आम्ही या रस्त्यासाठी मेहनत घेतलेली आहे. बरेच लोकांनी यांचे पॉम्पलेट काढले, जाहीर प्रकटन केले, पण मी तुम्हाला सांगतो, जशी आमची डबल इंजिन एकी झालेली आहे ना, हा रस्ता पुढे आमच्या खतगावला जाणार आहे. हा रस्ता मी ज्या शाळेत शिकलेला आहे त्या शारदानगर सगरुळीला जाणार आहे, किंबहुना कारल्याहून आंध्र प्रदेशला जाणार आहे. जो रस्ता माझ्या गावाहून जातो, कोण किती याला प्रसिद्धी घेतली याला माहित नाही आहे, पण हा रस्ता कोण मंजूर केला हे तुम्हाला निश्चित व्यंकटराव पाटील सांगितल्याप्रमाणे लक्षात आलं असेल की आम्ही याच्या मागे किती मेहनत घेतलेली आहे. हा रस्ता आता सोलापूरहून आपण तुळजापूरला येतो, तुळजापूरहून आपण औशाच्या लातूर मार्गे शिरूर, ताजबंद, चाकूर, नांदेडला येतो. त्याच धर्तीचा उदगीरपासून ते मुक्रामाबाद, मुक्रामाबाद ते देगलूर, देगलूर ते आदमपूर, खतगाव, सगरोळी, कार्ला आणि आंध्र प्रदेशमध्ये हा रस्ता जाणार आहे. 1000 कोटी रुपये याला मंजूर झालेले आहेत. आम्ही खूप यामध्ये मेहनत घेतलेली आहे. विशेष महत्त्वाचं म्हणजे या भागासाठी वरदान असलेला लेंडी प्रकल्प गेले 40 वर्ष हा रेंगाळत आहे. व्यंकटराव पाटलांनी आणि या भागाचे शेतकरी नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर आणि राजू रावणगावकर आणि त्यांचे सहकारी वाडीकर मामा, पंदिलवार सावकार, अशोक पाटील रावीकर या मंडळीने याच्या मागे पोटतिडकीने लागलेले आहेत. गेले 1.5 वर्ष आम्ही याच्यावर मेहनत घेतो आणि आता हा लेंडी प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये ए वाटू नको, वाटू नको, भाऊ शांत बस. 2 मिनिटापेक्षा मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे. आणि हा प्रकल्प जे काही 11 गावचे किंवा 47 गावचे शेतकरी आहेत, काही रूटिंग शेतकरी आहेत, त्यांचा हक्काचा मावेजा आहे आणि धरणाच्या गेट टाकण्याचं काम आहे. साधारणतः 500 कोटीचा निधी या कामाला आता मंजूर होणार आहे. मुखेडमध्ये रोजगार नाही आहे. या मुखेडमध्ये आपण MIDC करण्याचा बिडा उचललेला आहे आणि MIDC करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. माझ्या इथं आया बहिणी बसलेल्या आहेत, त्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. रस्त्याची कनेक्टिव्हिटी फार दयनीय आहे. मी कितीतरी गावाचा आढावा घेतला, बसेस बंद आहेत, म्हणजे ऐकायला बघायला लाज वाटते. आता आम्ही कुणाचं कंपेअर करणार नाही आहे, कोण काय दिवे लावले याच्याबद्दल 2 शब्द बोलून आमचं तोंड खराब करून घेणार नाही आहे. पण येणारा काळ प्रत्येक गावला ST राहील, प्रत्येक गावचे रस्ते अद्ययावत राहतील, हा मी या ठिकाणी या होलार समाजाच्या समोर आणि ह्या सगळ्या मान्यवराच्या समोर मी शब्द देतो. आम्ही 24 तास काम करू. मी लहानपणापासून गोजेगावकर पाटलांना जवळून बघतो. माझे एक दुसरे आदर्श खरे आता आपल्यामध्ये नाही आहेत, उदयदादा राजूरकर, ते आणि व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे माझे खरे आदर्श. मी देगलूरला शेवो होतो. आमच्या तिघाच्याही दारात सकाळी 8 वाजता 200 ते 300 लोक. आजही गोजेगावकर पाटलाकडे मी जातो तर त्यांच्या दारामध्ये सकाळी 500 लोक भरलेले असतात. उदयदादा आता आमच्यात नाही आहेत, पण हा सिलसिला वयाच्या 70-72 वर्षापर्यंत आजही गोजेगावकर पाटील चालवतात. मी राजकारणी नाही आहे, मी प्रशासकीय अधिकारी आहे, पण कोण जाणे माहीत नाही आहे. माझ्या आईवडिलाचे संस्कार, गुरुजनाचे संस्कार, मी लहानपणापासून लोकांच्या समूहामध्ये आहे आणि जसे राजकारणी असतात त्या पद्धतीनं माझ्या वयाच्या 25व्या वर्षापासून माझ्या दारात 200-300 लोक सकाळी 10 वाजता राहतातच. मी जिथं असेल तिथं, मी माझ्या ऑफिसला असेल, मी माझ्या बंगल्यावर असेल, मी माझ्या खतगावला असेल, लोकांची मायंदळी सदा आमच्यासोबत आहे. आता तरी आदरणीय गोजेगावकर पाटलांच्या आग्रहामुळं, या सगळ्यांच्या मान्यवराच्या आग्रहामुळं, विविध पक्षांचे विविध शिष्टमंडळ
आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी मुखेडची व्यथा बोलून दाखवली की आम्हाला बालाजी पाटील खतगावकर उमेदवार ह्या मुखेड कंधार विधानसभेला आम्हाला द्या. मला सुरुवातीला राजकारणामध्ये यायचं की नाही याच्याबद्दल मी विचार केला, पण गोजेगावकर पाटलांनी माझ्या पाठीवर हात टाकलेला आहे, डोक्यावर आशीर्वाद दिलेला आहे. त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही 24 तास मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदयासोबत काम करता, आम्हाला असा माणूस पाहिजे मुखेडला जे की जनसामान्याला न्याय देऊ शकेल. त्यांनी माझी कामाची पावती बघितली. आम्ही राज्याच्या लेवलला रोज 10,000 लोकांना भेटतो. 2 ते 5,000 फोन आम्ही रोज घेतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदय 24 तास काम करतात. मुख्यमंत्र्यांच्या कामांची पद्धत आपल्याला माहिती आहे. अति सामान्य माणसाचा जी गरज आहे ते दूर करण्याचं त्यांचं ब्रीद आहे. ते सुद्धा अति सामान्यातून आलेले आहेत. ते स्वतःला नेते मानत नाही आहेत, ते स्वतःला कार्यकर्ते मानतात. त्यांच्याकडून आम्ही ही प्रेरणा घेऊन आता मी सेवानिवृत्त झालेला आहे. मी विविध पदावर राज्याच्या काम केलेलं आहे. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मला सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता ही जी शक्ती आहे, हा जो अनुभव आहे, हा जसं होलार समाज मागे आहे, मराठा समाजसुद्धा दयनीय परिस्थितीत आहे, लिंगायत समाजसुद्धा फार भयानक परिस्थितीत आहे, कोमटी समाजसुद्धा शेतकऱ्यांची हालत खूप भयानक आहे, शेतमजुरांची हालत भयानक आहे, धनगर समाजाची आमच्या मुखेडमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे. पण खूप काही करण्यासारखं आहे. बौद्ध समाजाची परिस्थिती बिकट आहे. या सगळ्या बांधवासाठी, विविध मुस्लिम धर्मांच्या लोकांसाठी, विविध समाजासाठी आता ही जी फळी उभा राहिलेली आहे, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदर्श आहे की निवडणुका संपल्या की आपण सामाजिक विकासाचं काम, आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विकासाचं काम, शेतीच्या विकासाचं काम, शिक्षणाचं काम याला आम्ही प्राधान्य देणारे आहोत. आमचं 20% समाज राजकारण, 80% समाजकारण हा आमचा प्रिन्सिपल राहणार आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही जर येणाऱ्या विधानसभेमध्ये मला आशीर्वाद दिलात, तुमचा आशीर्वाद आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही आहे. प्राण असेपर्यंत मुखेड आणि कंधार, नांदेड जिल्हा किंबहुना हा जो उपेक्षित मराठवाड्याचा भाग आहे, त्याच्यासाठी आम्ही डे नाईट 24 तास काम करू. जे जे करणं आवश्यक आहे ते आपल्या भागामध्ये खेचून आणू. ही शक्ती पूर्ण आम्ही सोबत संघटित वापरू. जशी तुमची एकजूट या ठिकाणी दिसून आली, तो आदर्श आम्ही आमच्यात घेऊ. आणि आपल्या आया बहिणी असतील, आपल्या युवती असतील, आपले बांधव असतील, यांच्या हाताला काम, लहान लेकराला शिक्षण, वरिष्ठ आरोग्यांची दक्षता, प्रत्येक गावाला चांगले रस्ते, पिण्याची सुविधा, अंतर्गत गावाची सुधारणा, एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे या ठिकाणी वैजनाथ सुरनरजी असतील, माझे व्यंकटराव पाटील गोजेगावकर असतील, विविध मान्यवरांनी तुम्हाला आव्हान केलं. तुम्हाला बालाजी पाटील खतगावकर जर हा चेहरा चालत असेल तर इथं बसलेल्या माझ्या माय बहिणी आणि बांधवांना विनंती आहे, आपण मला प्रतिसाद द्यावं सगळ्यांनी हात वर करून, म्हणजे मला समजेल की मी काय करतोय, पुढे काय करायचं आहे. खूप खूप आपले आभार, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी महिलांच्या उत्कर्षासाठी समाजामध्ये जो अर्धा भाग आहे लोकसंख्येमध्ये, जी उपेक्षित महिला आहे तिला पुढे आणण्यामध्ये, समाजामध्ये तिला बहुमान मिळण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे. आता ही योजना कोणी बंद करू शकणार नाही आहे. माझी आया बहिणीला विनंती आहे, ज्यांचे फॉर्म अजून राहिलेले असतील त्यांनी भरावेत. निराधाराचे जे 60 वर्षाच्या पुढचे काही पैसे रुकलेले आहेत
त्या ज्येष्ठ माताला माझी विनंती आहे, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही आहे. यापुढे महिलांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतलेली आहे. हे जे पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत, माझी पुरुषांना विनंती आहे आणि महिलांनाही विनंती आहे, आपल्या घरामध्ये हा पैसा लहान लेकराच्या शिक्षणासाठी वापरावा, स्वतःच्या व्यवसायासाठी वापरावा. काही शेती असेल, काही व्यवसाय असेल तर त्याला हे पैसे द्यावेत. ज्येष्ठ आपले सासू सासरे असतील, आई वडील असतील, त्यांच्या आरोग्यासाठी हे पैसा वापरावा. काही पर्यटन करायचं असेल, कुठं जाऊन यायचं असेल तर निश्चित पाहून यावं. पण हा पैसा आपल्या घरात कोणी भाऊ, आपला पतिराज किंवा कोणी दारुडे असेल, व्यसनाधीन असेल, एक नया पैसा त्यांना दिलं नाही पाहिजे, माझी विनंती आहे आपल्याला. आणि ह्या आया बहिणीचा पैसा पुरुष मंडळींनी काही व्यवसायासाठी जर घेतला असेल, तो व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर, तो ऑब्जेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात फायदा झाला तर ते पैसे परत आमच्या आया बहिणीला तुम्ही दिले पाहिजे. त्यांची गंगाजळी अशीच वाढवली पाहिजे. मला माहिती आहे आपण या भूमीला माता म्हणतो, ज्याच्या उदरी आपण जन्मतो त्यालाही आपण माता म्हणतो. एवढं मोठं पावित्र्य ह्या महिलामध्ये आहे. आपल्या प्रत्येक समाजामध्ये हे पावित्र्य आपल्याला वृद्धिकर करायचं आहे, वाढवायचं आहे. आणि महिलाला एक आदर्श असं जीवन आपण मान्य केलं पाहिजे. हे केव्हा शक्य आहे तर त्यांना थोडे अधिकार पाहिजेत. म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी ही योजना आणलेली आहे. जेणेकरून त्यांच्या हातात पैसा असेल तर त्यांच्या कुटुंबाच्या सदस्याचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चित आदरयुक्त होईल. यामागची ही भूमिका आहे. आपण लेक लखपती ही योजना आणलेली आहे. मुलगी जन्मली की आपण त्याला वाईट समजतो. आपल्याकडे आता मुलीच्या 18व्या वर्षी तिच्या खात्यात म्हणजे दरवर्षी पैसे येणार आहेत. 1,00,000 रुपये जमा होणार आहेत. हे सगळ्या धर्मासाठी, सगळ्या जातीसाठी ही योजना आहे. मुलींना चांगलं शिकवलं पाहिजे. मला 2 मुली आहेत, मी भरपूर शिकवलेलं आहे. प्रत्येकाने राज्याचा विविध घटकाचा हक्क घेतला पाहिजे आणि लोकशाहीच्या दारात आपण गेलं पाहिजे. खूप काही सांगण्यासारखं आहे. जे जे विकासाचे मुद्दे आहेत हे आम्ही खेचून आपल्या दारात आणणार आहोत. आणि जे जे सामूहिक विकासाच्या बाबी आहेत, शाळा आहेत, आरोग्य आहेत, रस्ते आहेत, हे व्यासपीठ आता शांत बसणार नाही आहे. मंत्रालय असो, विविध खात्याचे विभाग प्रमुख असो, आम्ही त्यांची झोप उडवू, पण आमचा हक्क, आमच्या नागरिकांचा हक्क आम्ही इथं निश्चित आणून दाखवू. मागे गेलेले दिवस आता आपण विसरावे आणि हा बदल, हा परिवर्तन जर करायचं असेल तर खरा बदल आपण स्वतःपासून केला पाहिजे. कालची परिस्थिती काय होती, आज काय आहे, पुढे आपल्याला काय करायचे आहे, ते मनाची खुणगाठ बांधावी. कुणाच्या आमिषाला, कुणाच्या चिरीमरीला कोणीही बळी पडू नये. हा स्वातंत्र्य आपल्याला असा मिळालेला नाही आहे. कितीतरी मान्यवर फासावर गेलेले आहेत, कितीतरी नेत्यांनी छातडामध्ये गोळ्या घालून घेतलेल्या आहेत, तुरुंगवास भोगलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटना लिहिलेली आहे, ही जी लोकशाही स्थापित केलेली आहे, बंधुत्व, समानता, सगळ्याला चांगला न्याय देण्यासाठी आहे. जर कोणी काही आमिषाच्या भावनेतून जर मतदान करत असेल आणि आपलं इमान गहाण टाकत असेल, मग आपला स्वातंत्र्य आपल्या दारात कधी येईल, कोण विचारेल आपल्याला. कृपा करून कुणाचेही चिरीमिरी आपल्या आयुष्याला पुरत नाही आहे. मतदान हा सद्विवेक बुद्धीनं केला पाहिजे. जे चांगलं आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे. अशा परिस्थितीचे रस्ते, ज्या गावला अजून बसेस नाही आहेत, कितीतरी भयानक विकासामध्ये आपण मागे आहोत. MIDC नाही आहे. लेंडीसारखा प्रश्न गेले 40 वर्षे या ठिकाणी भिजत पडलेला आहे. मग आपण मतदान करणार कुणाला? तर हे परिवर्तन करण्याची नादी तुमच्या हातात आहे. पूर्वी राजा
आईच्या उदरातून जन्मत होता, पण ज्यावेळेस लोकशाही या देशामध्ये लागू झाली, आता यापुढचा राजा तुमच्या मतदानातून निर्माण होतो. जो मस्ती करेल तो दिल्लीला असला तर त्याला घरला बोलवण्याचा, गल्लीला बोलवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, आणि जो चांगला काम करेल तर त्याला दिल्लीला पाठवण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे. तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण चांगल्या सद्विवेक बुद्धीनं येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदान केला पाहिजे. कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही पाहिजे. जे चांगलं आहे त्यालाच मतदान केला पाहिजे, तरच परिवर्तन होईल. या ठिकाणी खूप खूप गोष्टी चर्चेला आलेल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आम्ही पंचायत समितीमध्ये शिवरायांच्या आणि डॉक्टर बाबासाहेबाच्या जसा पुतळा तहसीलमध्ये आहे तसा आम्ही पंचायत समितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. जवळपास त्यांच्या पूर्ण प्रोसिजर पूर्ण झालेल्या आहेत. जिल्हा परिषदने त्याला कन्सेंट दिलेली आहे. या ठिकाणी केंद्राच्या काही योजना आहेत. माझी विनंती आहे, केंद्राची जी कृषी खात्याची योजना आहे, NKFDC उद्योगाची योजना आहे, जे संत रोहिदास विकास महामंडळात लोकांनी फॉर्म भरायला पाहिजे. मी माझे अण्णासाहेब झाहिरे आणि माझे मुखेड कार्यालयामध्ये माझे जे स्टाफ आहे त्यांच्या मदतीने आपले बांधव हे फॉर्म भरू शकतात. तर आपल्या आया बहिणी, आपले जे काही बांधव आहेत, अण्णासाहेब झाहिरे आणि श्रीकांत काळेच्या माध्यमातून संत रोहिदास विकास महामंडळाकडून उद्योगासाठी जे काही फॉर्म भरायचे आहेत त्याला आम्ही मदत करणार आहोत. मुक्रमाबाद येथे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं उन्नतीकरण करणे, त्याची सुधारणा करणे आणि त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता वाढवणे यासाठी आम्ही काम करणार आहोत. लेंडी धरणाचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सोवेतच्या पुनर्वसनाबाबतीत सुद्धा वाढीव मावेजा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या अनुषंगाने काम करणार आहोत. या ठिकाणी आता जास्त वेळ कोणी आपला घेणार नाही आहे. प्रत्येकाने भोजन करून जाण्याची माझी नम्र विनंती. एक 5 मिनिटाचं या ठिकाणी पटनाट्य होणार आहे. काही 2-3 आया बहिणी मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने राखी बांधणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत होईल. कृपया ही जी एकी आपण दाखवलेली आहे, एक 5 ते 10 मिनिटासाठी कोणीही जाग्यावरून उठू नये. राष्ट्रगीत झाल्यानंतरच या ठिकाणाहून आपण उठणार आहोत. तर मी आता यानंतर मग पथनाट्याला विनंती करतो, त्यांनी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ न घेता पथनाट्य करावा. आणि मी माझं छोटंसं भाषण या ठिकाणी संपवतो. सगळे माझे मार्गदर्शक मान्यवर आणि मोठ्या संख्येने होलार समाजाचे उपस्थित असलेले बंधू बांधव, या सगळ्यांचे मी जाहीर धन्यवाद मानतो. त्यांना सुवेद चिंतितो आणि विकासाची गंगा या ठिकाणी आणली जाईल असा शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.